पुरातन फार वर्षापूर्वीच्या त्यापैकी एक विहीर निवडली जाते आणि त्या विहिरीचं पूजन केलं जातं, दीपोत्सव साजरा केला जातो। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा 60 विहिरी आहेत की ज्यांना 150-200 वर्षापूर्वीपेक्षा जास्त इतिहास आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1800 विहिरी फार पुरातन काळातल्या आहेत। याचं संशोधन महाराष्ट्र 12 मोहिमेअंतर्गत झालं आणि आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ज्या 60 विहिरी आहेत त्यातली पलूस शहरातली पद्मावती मंदिर नजीक असणारी ही ऐतिहासिक विहीर ज्याला 150 वर्षापूर्वीपेक्षा जास्त इतिहास आहे आणि एक ऐतिहासिक महत्त्व म्हणून या विहिरीकडे पाहिलं जातं। तर या विहिरीच्या दीपोत्सवासाठी आज पलूस शहरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, राजकीय समाज क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कुणाचाही नामोल्लेख करत नाही कारण या दीपोत्सवामध्ये आपण सगळे मिळून सहभागी झालेलो आहोत। सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या 12 मोहिमेचे जिल्हा निमंत्रक महेश मदने आहेत, मी त्यांना त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हा उद्देश समोर ठेवून रोहन काळे ह्या तरुणानं वैयक्तिक स्वतः सुरुवातीला 600 विहिरी महाराष्ट्रभर प्रवास करून मॅपिंग केलं त्याचं आणि त्यानंतर लोकसहभागातून ही मोहीम चालू असून आता ह्या घडीला पूर्ण राज्यात 1800 पेक्षा जास्त विहिरी मॅप केलेल्या आहेत। आपण त्यावरती नंबरिंग केलेलं आहे, प्रत्येक विहिरीला नंबर आहे। त्या विहिरीवरती आपण गेल्यानंतर आपल्याला त्याचे फोटो आणि लोकेशन आपल्याला माहिती मिळते। अशा पद्धतीनं आपण सांगली जिल्ह्यात दुर्गवेध मार्फत ही मोहीम चालवतोय आणि या मोहिमेअंतर्गत आपण जिल्ह्यात 60 पेक्षा जास्त विहिरी समाजासमोर आणलेल्या आहेत। त्यापैकी आपले कवठे एकंदला मागच्या वर्षी प्रथम 16 झाला, तर ती विहीर अगदी पुराण काळात नोंद असणारी विहीर आहे आणि त्यानंतर नेवरीला एक आहे, अगदी यादवकालीन 12व्या शतकातील विहीर आहे आणि त्या विहिरीचा अभ्यास चालू आहे आणि त्याला बाहेरचे अगदी हैदराबाद वगैरे स्थापत्य कॉलेजच्या मुलांनी भेट दिलेली आहे आणि त्या स्वरूपात त्याचं डॉक्युमेंटेशन पण चालू आहे। आणि इथून पुढे आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या मोहिमेला आपल्या महाराष्ट्र पर्यटन विभागानं संलग्नता दिलेली आहे आणि ही मोहीम आता महाराष्ट्र पर्यटन विभागाशी संलग्न काम करत आहे। पुढे जाऊन ह्या क्षेत्रासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणे शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं केंद्रामार्फत 2 विहिरींचा अभ्यास चालू आहे आणि त्यापैकी एक आपले कराडची नकटेरावलाची विहीर आणि कडेगावला असणारी विहीर, या 2 विहिरींचा अभ्यास चालू आहे आणि भविष्यात त्या विहिरींना मदत मिळेल। त्याच दृष्टीनं आपल्या गावातील ही विहीर सुद्धा अगदी 150 वर्षापेक्षा जास्त पुरातन आहे आणि या उपक्रमाअंतर्गत हा ऐतिहासिक गोष्टी, त्याच्या जवळ असणाऱ्या मंदिरांची माहिती, त्यांचा इतिहास हा एक जनतेसमोर या निमित्ताने येत जातोय आणि तरुण पिढीला याची माहिती मिळते। हा एक मूळ उद्देश ठेवून ही मोहीम चालू आहे। त्या दृष्टीने आपण हा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमासाठी आपण सर्वजण सहभागी झाला। देवस्थान ट्रस्ट पण आपल्याला भरपूर सहकार्य केले। आपले पुजारी अभिजित गोरपडे यांनी पूर्ण माहिती दिली, अभिजित येसुगडे यांनी पूर्ण माहिती दिली, मंदिराचा इतिहास सांगितला, विहिरीचा किती वर्षापूर्वीचा कार्यकाल सांगितला आणि ह्या गोष्टी यामार्फत आपण भरपूर त्याचा प्रसार केलेला आहे आणि या निमित्तानं लोकांच्या समोर लोकांना या विहिरीचं महत्त्व, मंदिराचं महत्त्व समजलं आणि आपला उद्देश सफल होताना दिसत आहे। पुनश्च एकदा मी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आणि पूजनाचं आपण आपले मंदिराचे पुजारी अभिजित येसुगडे यांनाच पूजनाचं हे करूया आपण आणि त्यांनी पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो।